मी काय बोलणार आहे मला माहित नाही, पण मी त्याला हे विचारणार आहे ना, असा तडकाफडकी निर्णय का घेतोय? काही दुसरा ऑप्शन असेल ना? अरे असं बोलल्याने काय होणार आहे? तो नोटीस मागे घेणार आहे. पण बोलावं तर लागेल ना त्याच्याशी. आणि समजा तसं झालं, त्यांनी घेतली नोटीस मागे, तर काय होणार आहे? आदिराला जो काही त्रास झालाय, जो काही मनस्ताप झालाय, नात्यांवरचा, प्रेमावरचा तिचा विश्वास उडालाय, तो येणार आहे का परत? याने बोला ना. नाही येणार, पण बोलावं लागेल ना आपल्याला. रोहन मनातलं काही बोलत नाहीये, हे कळतंय मला. तो गप्प झालाय, तो सुन्न झाला असणार आहे कदाचित. नोटीस बरोबर पाठवून दिली त्यांनी. तेवढं बरोबर त्याला कळतंय. हे बघा स्वानंदी मॅडम, रोहनला कसा त्रास झालाय, तो कसा सुन्न झालाय, त्याचं कौतुक मला सांगू नका. माझ्या बहिणीची अवस्था बघताय ना, जीव द्यायला निघाली होती पोरगी त्या रोहनमुळे. यापुढे रोहनला, तुम्हाला, मला किंवा कोणालाही कितीही त्रास झाला ते महत्वाचं नाहीये. एका पोरीचा जीव चालला होता एका माणसामुळे. काही काळापूर्वी मी जर माझ्या बहिणीला वाचवलं नसतं ना, तर ती आज या जगात नसती. नाही म्हणजे इथे येऊन बघा काय चाललंय, काय झाली अवस्था माझ्या बहिणीची. नंदुताई, तुला माहिती होतं? नाही नाही नाही, खरं सांग. खरंच नाही. ऍटलीस्ट आता तरी खरं बोल प्लीज. आदिरा, बाळा, एक मिनिट आता मला हिच्याशी बोलायचंय. तुला माहिती होतं ना? तुला माहिती होतं तरी पण तू माझ्याशी खोटं बोललीस. सगळ्यांना माहितीये तू आणि रोहन किती क्लोज आहात. सगळ्यांना माहितीये. ऑफकोर्स तुला माहिती होतं. केलंस असं? ते माझी खोटी समजूत काढत होतीस आणि तिथे रो तिकडे डिवोर्सचे पेपर्स तयार करत होता. का केलंस हे सगळं? तुझ्याकडून मी अपेक्षा नव्हती केली. मुद्दाम केलंस नाही हे, तू मुद्दाम केलंस, मला फसवलंस. अगं नाही बाळा, तू ऐकून तू काही चांगलं वागण्याचं नाटक वगैरे करतेस का ग? हा, हे खरं नाहीये का? नाही, ऐकून घे ना राजा. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. You broke my trust and how? मोठी बहीण मानलं होतं. खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर. सॉरी. का केलंस असं? मला वाटलं तू खूप चांगली आहेस, खूप माझी काळजी घेतेस, पण नाही, रोहन सारखीच निघालीस यार. रोहन सारखंच मलाही फसवलंस तू. बरोबर दाखवत राहिलीस की माझी किती काळजी करतेस तू, पण तुला माझी काहीच काळजी नाही. तू पण मला फसवलंस. तू पण मला. ऐक ना आहे. अगं खरंच आम्ही एकमेकांशी सगळं बोलतो ग, पण या बाबतीत तो काहीच बोलला नाहीये मला. अगं मग जाऊन विचार ना त्याला. बहिणीस ना त्याची, जाऊन विचार त्याला का केलं त्याने असं. विचारते. त्या दिवशी आई आल्या होत्या ना इथे, बघितलंस ना काय काय बोलल्या मला. सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट केला त्यांनी. माझे संस्कार काढले माझ्यावर, किती वाईट संस्कार आहेत हे बोलत होत्या ना त्या. तुमच्या फॅमिलीचे हे संस्कार आहे? मी जवळच्या माणसांना असं इझिली, असं सहज तोडून टाकता का? नाही. का केलं तसं? सांग ना, का केलं? का फसवलंस तू मला? ऐक. ए राजा ऐक ना. तुझं बरोबर आहे. मी 100% तुझ्या बरोबर आहे. रोहन पूर्णपणे चुकीचा वागलाय आणि मी स्वतः जाऊन त्याला जाब विचारणार आहे या सगळ्याबद्दल. ऐक ना, तू नको ना एवढा त्रास नको ना करून घेऊ प्लीज. काही ऐकायचं नाहीये. मला ना थोडासा वेळ द्या तुम्ही. मी हे काय आहे सगळं समजून घेते. थोडा वेळ द्या फक्त. मी करते त्याला फोन. आता माझी चूक झाली. मी लग्नच करायला नको. बस शांत राहा, थांबू आता. कोण चूक कोण बरोबर
हे सगळं ठरवायला खूप वेळ आहे आपल्याकडे. पण एक लक्षात घ्या आदिरा, नातं किंवा लग्न ही दोन माणसं निभावत असतात. त्यामुळे यात तुमच्या दोघांची चुकी आहे आणि तुमच्या दोघांची जबाबदारी आहे. ते आता मला कन्सोल करता येत नसेल तर ऍटलीस्ट लेक्चर नको ना देऊ प्लीज. आदिरा, तुझं लग्नच नाही करून द्यायला पाहिजे होतं या मुलीबरोबर. लग्न झाल्यानंतर एकावर एक नुसती संकट येत आहेत. चांगल्या पायगुड्याची लक्षणं नाही आहेत ही. रोहन, हे बघ, तुला आवडते तशी बनवली. काय वाटलं? पी सगळी, बरं वाटेल. त्या आपल्या कदम काकी भेटल्या होत्या रे मगाशी. म्हणत होत्या, म्हणे तुमचं घर कसं अगदी शांत वाटतंय हल्ली, अगदी पूर्वीसारखं. मला पण तसंच वाटतंय, है ना रोहन? बघ ना, त्या कुरिअरवाल्यांच्या सारखं बेल वाजवणं नाही, ते सगळे कुरिअरचे पार्सलचे बॉक्सेस नाहीत, मोठमोठ्या आवाजातली गाणी नाही, त्यामुळे शेजाऱ्यांची कटकट पण नाही. अहो आवाज कमी करा, अहो आवाज कमी करा. मला तर कधी कधी असं वाटतं ना, ती मुलगी आपल्या घरात आली नसती तर बरंच झालं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या पद्धती असतात, मान्य आहे मला, है ना. ती काय अगदी वाईट होती असं मला अजिबात बोलायचं नाही, मी असं नाही बोलत आहे. तिच्या घरच्या पद्धती आपल्याकडे नाही ना चालणार, म्हणूनच तर पटलं नाही रे आपल्याला हे सगळं. बघितलं ना कसं आपल्याला दिसलंच आहे ते. ती मुलगी घरी आली काय आणि आपल्या सुखात जसं काही मीठच पडलं बघ. आई, मला मान्य आहे तुला राग येणार, मी समजू शकते. हट्टानं लग्न झालंय तुमचं, पण हे बघ, चुका होतात माणसाकडनं, निवड चुकते आपली. आपल्या चुका आई वडील पोटात घेतात. मग आता चुका सुधारायची संधी आपल्याला मिळाली आहे ना, सुधारूया ना आपल्या चुका. ती आता गेलीच आहे ना माहेरी, मग जाऊ दे. आपण त्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब करूया. म्हणजे अरे बाळा, आता वेगळे राहतच आहात ना तुम्ही, तर मग कायद्यानं वेगळे व्हा. काय तो घटस्फोट वगैरे घ्यायचा असेल तर मग घेऊन टाका, असं म्हणते मी. आई, तुला तुझं तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? जरा थांब ना. काय रोहन, थांबून काय होणार आहे? सांग मला, काही होणार आहे का थांबून? बघ तुझी अवस्था काय झालीये बघ. अशी वर्षानुवर्ष लोटली जातील. अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशानं. माझं असं काही होणार नाहीये. आणि तू जर जरा वेळ निगेटिव्ह नाही बोललीस तर काय प्रॉब्लेम होणार आहे का तुला? तर थांबा ना, जरा ब्रेक द्या ना. मला कंटाळ आलाय, मला कंटाळ सगळ्यांच्या सततच्या बोलण्याचा. प्लीज नको ना बोलूस राजा, मी बोलते ना, तू शांत राहा. बघ, तुला सुचत नाहीये म्हणून मी तुला सुचवते हे. ऐक रोहन, आपलं भलं आपल्याला कळतच असं नाहीये बाळा. अशा वेळेला मोठ्यांचं ऐकायचं ना. आता तू गोंधळलायस म्हणून मला बोलावं लागतंय. काही बोलू नकोस. रोहन, आनंदी, ताई,